हॅलो फ्रेंड्स, आज आपण तोंडात टाकताच विरघळतील असे सुजीचे लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी मी या वाटीने 2 वाट्या रवा इथं घेतलेला आहे। याच वाटीने 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी तूप, साजूक तूप। इथे हे तूप मी घरी तयार केलेलेच वापरलेलं आहे, तुम्ही बाजारातून विकत आणलेलंही वापरू शकता। आणि काजूचे थोडेसे तुकडे। इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि ह्या 2 वाटी जी सोजी आपण घेतलेली आहे ती सोजी मी इथं गॅसवर ठेवलेली आहे। सुरुवातीला तूप न टाकता आपल्याला ही सोजी अगदी 2 मिनिट भाजून घ्यायची आहे। पूर्ण आपला व्हिडिओ होईपर्यंत, आपले लाडू तयार होईपर्यंत अर्धा तास आपल्याला अगदी मंद आचेवर ही सुजी अशी भाजायची आहे। 2 मिनिट हे सोजीला छान असं भाजून झाल्यानंतर या तुपामधलं अर्ध तूप मी यामध्ये ॲड करत आहे। हे आपल्याला उरून शेवटी अजून लागणार आहे, त्यामुळे ठेवायचं आहे। बघा, तुम्ही पाहू शकता असं अगदी मंद आचेवर हा रवा, ही सुजी मी भाजून घेत आहे। खूप वेळ, अगदी बेसनचे लाडू करताना आपण बेसन कसं भाजतो त्याचप्रमाणे खूप वेळ आपल्याला अगदी मंद आचेवर ही सुजी आपल्याला भाजून घ्यायची आहे। ही सुजी सोडून तुम्हाला इतर कुठेही जाता येणार नाही, कारण ही नाजूक असतं, ते लगेच पॅनला चिकटतं। पाहू शकता तुम्ही, हे आपलं भाजणं चालू आहे। असं अर्धा तास आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण ते तुम्हाला कच्चे लागणार नाहीत। तोंडात टाकल्यावर खूप छान लागतील, याची टेस्टही छान येते, विरघळतील तोंडात टाकल्यावर। असेच लाडू तुम्ही पाहू शकता आपली सुजी कशी छान भाजत आहे। ती खूप वेळ अगदी खालून बुडातून वर खाली करून व्यवस्थित हलवून आपल्याला ही सुजी, हा रवा भाजून घ्यायचा आहे। हा रवा मी घरीच तयार केलेला आहे, घरचे गहू वलून, त्यामुळं हा शरीराला खूप पौष्टिक असतो। तुम्ही बाजारातून आणलेला रवा सुद्धा वापरू शकता। घरी तयार करायच्या रव्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला रेसिपी शेअर करते। आणि हे रवा छान भाजत आहे तोपर्यंत आपल्याला घरीच या शुगरची पिठी साखर बनवून घ्यायची आहे। यामध्ये मी 4 विलायची टाकलेली आहेत, ते साखरसोबत बारीक होतात। तुम्हाला आवडत असतील तर टाका, नसेल तर टाकू नका। तुम्ही पाहू शकता आपला रवा किती सुंदर भाजलेला आहे, कलरही छान आलेला आहे। आता मी या स्टेपला इथं यामध्ये ॲड करत आहे काजूचे तुकडे। 2 मिनिट मी आणखीन याला भाजणार आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर रवा आपला भाजलेला आहे, कलर सुंदर आलेला आहे। आहा, परफेक्ट, सुगंधही खूप छान येत आहे। आता मी आपला पूर्ण रवा भाजेपर्यंत गॅस हा अगदी स्लो होता आणि सारखं हे हलवणं चालू होतं, हे सारखं असं हलवायचं असतं। आता मी इथं या स्टेपला गॅस बंद करत आहे। याला आपण थोडंसं थंड होऊ देणार आहोत 2 मिनिट। आणि यामध्ये मी आता ॲड करणार आहे 1 वाटी पिठी साखर, जी मी घरीच तयार केलेली आहे आता मिक्सरला। यामध्ये मी 4 विलायची टाकल्या होत्या, तुम्हाला आवडत असतील तर टाका। आता यामध्ये आपण ही साखर ॲड करूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण गॅस बंद केलेला आहे, हे लक्षात ठेवा। गॅस बंद करूनच आपल्याला या पुढची सगळी प्रोसेस करायची आहे। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये आणखीन तुम्ही थोडंसं तूप ॲड करू शकता। जे आपण उरवलेलं तूप आहे ते आपण नंतर यामध्ये लाडू वळताना ॲड करणार आहोत। याला आता 15 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे, जेणेकरून हे थंड होईल। आपलं मिश्रण हे अगदी थंडगार झालेलं आहे। आता आपण याचे लाडू वळणार आहोत, करून पाहूयात होतात का। तर थोडासा लाडूमध्ये ओलावा नाही आहे, हे आपण उरवलेलं जे थोडंसं तूप राहिलं होतं आपलं शिल्लक, ते यामध्ये टाकून घेऊ आणि छान याला परत एकदा मिक्स। आपलं मिश्रण छान असं थंडगार झालेलं आहे। लाडू वळायचं काम तुम्हाला मिश्रण थंड झाल्यानंतरच करायचं आहे।
पहा किती सुंदर आपले लाडू बनत आहेत. तुम्हाला हवे तर तुम्ही मोठे मोठे दोन्ही हातानंच लाडू बनवू शकता. मला छोटे छोटे लाडू आवडतात म्हणून मी असे छान छान छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहे. किती सुंदर लाडू होत आहेत आपले, पांढरे शुभ्र अगदी मौसूद, तोंडात टाकताच विरघळतील असेच आपण सगळे लाडू इथं बनवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता 2 वाटी सुजीपासून किती सारे छान लाडू पांढरे शुभ्र मौसूद, तोंडात विरघळतील असे लाडू बनून तयार आहेत. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब अँड लाईक माय चॅनल.